ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, या एपिसोडची आपण डेस्पिरेटली वाट बघत होतो, पण आज नेमका थोडासा उशिरा आलाय, पण चला सकाळी आला ना ते बरं झालं. तर सुरुवातीला त्यांनी थोडं मागावून दाखवलंय. अश्विन प्रियाला धरून म्हणतो, ए तन्वी, तू इथे काय करतेयस? प्रिया लगेच पलटते आणि म्हणते, तुला शोधत होते अश्विन, अरे चल ना, मला डान्स करायचंय तुझ्या बरोबर, चल चल. सायली अर्जुन हिच्यावर अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत बरं का प्रेक्षकांनो. हिने ब्लड चेंज केलं तरी सुद्धा हिचा जो ओरिजिनल ब्लड ग्रुप आहे ना तोच यांना कळलाय. एवढंच नाही, आज अर्जुन आणि सायली डॉक्टरकडे सुद्धा गेलेत की ही नेमकी काय भानगड असती ब्लड ग्रुपची वगैरे सगळी सगळी डिटेल चौकशी केली आहे यांनी. आणि यांना कळलंय की प्रिया रविराज किल्लेदारांना फसवतीये. आता या सीन मध्ये आपण बघतोय की होळीचा यांचा एन्जॉयमेंट अजून सुरू आहे. प्रिया आणि अश्विन दोघं एकमेकांसोबत डान्स करताना दाखवलेत. सायली अर्जुन थोड्या वेळ यांच्याकडे बघतात, पण नंतर त्यांचं तेही थिरकतात. सगळ्यात शेवटी त्यांनी कोरस ऐकवलाय या गाण्याचा आणि या कोरसवर सगळेच जण थिरकलेत. हे सगळे पॅरेंट्स मंडळी लांबून असे बघतायत यांचं कौतुक बरं का प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड पण लई भारी आहे बरं का, बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग आता अर्जुन आणि सायलीने एकमेकांना रंग लावलाय. इथे त्यांनी आधी ते गाणं ऐकवलंय बरं का, तुला पाहता आजही. सायली मग अर्जुनला म्हणते, काय हो, आज एवढा रंग लावायची मला काय गरज होती? ऑलरेडी मी तुमच्या प्रेमाच्या रंगात तर किती रंगून गेलीये. अर्जुन म्हणतो, बायको तू कुठल्याही रंगात खूप सुंदर दिसते, हा कुठलेही रंग तुला खुलूनच दिसतात. असं म्हणून आता हे दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि बॅकग्राऊंडला आपल्याला हे रोमॅन्टिक गाणं ऐकू येतंय बरं का. आणि आता इथे त्यांनी पुन्हा ते कोरस ऐकवलंय बरं का प्रेक्षकांना. ऍक्च्युली सॉरी, इथे त्यांनी कोरस ऐकवलंय आणि सगळेच जण या होळीच्या गाण्यावरती थिरकताना आपल्याला दिसतात. आता सगळेजण बिझी आहेत हे बघून पुन्हा प्रिया त्या ब्लड डोनेशनच्या कॅम्पमध्ये गेली आहे. तिच्या नावाचं जे ब्लड आहे ना प्रेक्षकांनो, ते तिने काढून तिथे नाव बदललंय. काय कुटाणे केले ते काही कळलं नाहीये, पण हे तिचे कुटाणे अर्जुन आणि सायलीने लांबून पाहिले. मी मगाशी म्हटलं ना, अर्जुन आणि सायली अगदी डोळ्यात तेल घालून प्रियाकडे लक्ष देत आहेत. प्रिया तिच्या नावाचं ते स्टिकर काढून टाकते बरं का. अर्जुन आता सायलीला हळूहळू म्हणत असतो, हे लेबल काढून काही होणार नाहीये. आज सगळी इन्फॉर्मेशन डिजिटली सेव्ह झालेली आहे. आपण हिचे जे सॅम्पल घेतले होते ना सायली, ते लॅब पर्यंत पोहोचले सुद्धा असतील. सायली म्हणते, आपल्याला हिचं रक्तगट कळेल ना हो? अर्जुन म्हणतो, म्हणजे काय, कळणारच आहे, करू दे हिला काय करायचंय ते. अर्जुन आणि सायली एकमेकांमध्ये असं हळूहळू बोलतात बरं का. प्रियाने काहीही केलं तरी त्याचा आता काही उपयोग राहिलेला नाहीये, कारण तिचं सत्य अर्जुन आणि सायलीच्या समोर अगदी व्यवस्थितपणे आलंय. फक्त तिचा मोटिव्ह अजून कळलेला नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आता हळूहळू ते सगळं उलगडतायत हीच खूप मोठी गोष्ट आहे. आता या कल्पनाताई आल्यात अस्मिताशी बोलायला. त्या म्हणतात, काय ग अस्मिता, तू काहीच खाल्लं नाहीस बेटा? अस्मिता म्हणते, मम्मा अगं मला ना काही जात नाहीये बघ. अगं एवढे महिने कसे गेले कळत नाहीये ग. आता ना हे काही दिवस खूप अस्वस्थ व्हायला होतंय ग. कल्पनाताई म्हणतात, बेटा आता शेवटी ना असंच होतं बरं का, पण तू ना दूध वगैरे तरी घे, काही लागलं तरी हाक मारा बेटा. आता त्या जाणार असतात तेवढ्यात त्या अशा इकडे तिकडे बघतात कल्पनाताई. तेव्हा अस्मिताच म्हणते, नाही सचिन नाहीये बरं का मम्मा घरात, वॉशरूम मध्ये पण नाहीये, तो बाहेर गेलाय. तसंही या घरात कुठे कोण विचारतं त्याला, इथे रूम मध्ये बसून होता, मीच म्हटलं त्याला जा बाहेर. उगा सणासुदीच्या दिवशी त्याचा अपमान कशाला ना, म्हणून त्याला बाहेर पाठवलं. कल्पनाताई नुसतं म्हणतात आणि निघून जातात. अस्मिता बिचारी आता मनाशीच विचार करते बरं का, हा सचिन गेलाय बाहेर, पण गेलाय कुठे? त्याच्या आई वडिलांकडे गेला असावा, पण त्याने कॉल सुद्धा केला नाहीये मला. असं म्हणून अस्मिता त्याला फोन करायचा प्रयत्न करते, पण तो अस्मिताच्या फोनला रिस्पॉन्सच देत नाही. त्यामुळे अस्मिता जरा नाराज होते. ती विचार करते, काय हा सारखा बिझी असो. आता सायली आणि अर्जुन आलेत त्यांच्या बेडरूम मध्ये. होळीचे रंग खेळून ते खूप दमलेले असतात बरं का. आणि हाच तो क्षण आहे बरं का प्रेक्षकांनो. आता यांना रिपोर्ट येत आहेत प्रियाचे. सायली म्हणत असते, किती रंग लावलाय तुम्ही, आता 3 दिवस निघणार नाही बघा हा रंग. अर्जुन तिचा हात धरून म्हणतो, काय ग बायको, थांब ग जरा. अगं अशी सुंदर रंगामध्ये रंगलेली तू आता मला 1 वर्षानंतरच पुन्हा रंगलेली दिसशील ना. हा रंग खूप अट्रॅक्टिव्ह असतो बरं का बायको, गुलाबी गालाचा. असं म्हणून तो तिच्या गालावरनं हात फिरवणार, तेवढ्यात त्याला फोन येतो बरं का. अर्जुन म्हणतो, अरे चा शेट, रॉंग टायमिंग. असं म्हणून त्याने ते फोन रिसीव्ह केलाय, मेसेज रिसीव्ह केलाय ऍक्च्युली. आता ते बघितल्या क्षणी तो म्हणतो, सायली बघ ब्लड रिपोर्ट आलाय. सायली म्हणते, काय आलाय रिपोर्ट? अर्जुनने ते दाखवलंय आणि या दोघांनाही कळलंय की प्रियाचा रक्तगट कुठला तरी वेगळाच आहे. सायली म्हणते, बापरे, तन्वीचा म्हणजे प्रियाचा रक्तगट AB पॉझिटिव्ह आहे.
अर्जुन खूप चिडलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. हे सत्य कळल्यावर सायली त्याला कसं बसं रोखायचा प्रयत्न करत असते. सायली म्हणते, बापरे, हे कसं शक्य आहे? प्रतिमा आत्याचा म्हणजे ब्लड ग्रुप तर ओ निगेटिव्ह आहे. आता या अर्जुनला आठवतं की रविराजांनी तन्वीचा ब्लड ग्रुप लहानपणी चेक केलेला आहे. अर्जुनला हा प्रसंग आठवत असतो. दवाखान्यात ते सांगतात ना रविराज, तेच ते. सायली म्हणते, असं कसं शक्य आहे? प्रतिमा आत्या आणि तन्वी तर मुलगी आणि आईचं नातं आहे ना त्यांचं, मग त्यांचा रक्तगट एक असायला हवा ना. अर्जुन म्हणतो, असं नसतं सायली, आई आणि मुलीचा रक्तगट सारखाच असावा असं नसतं. अगं म्हणजे तन्वी लहान असताना सिनियरने तिचं ब्लड ग्रुप चेक केलं होतं ना, तेव्हा त्याला कळलं होतं ना की तन्वीचा आणि प्रतिमात्याचा ब्लड ग्रुप सेम आहे. सायली म्हणते, अरे बापरे, म्हणजे तन्वी आणि प्रतिमात्याचा ब्लड ग्रुप लहानपणीच काकांनी चेक केला तर तो सेम होता यांची त्यांना खात्री आहे, पण आता तसं नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय आहे? अर्जुन म्हणतो, सायली, याचा अर्थ जो आहे तोच आहे. सायली म्हणते, म्हणजे प्रिया खरी तन्वी नाहीये? सायली पुढे म्हणते, म्हणजे लहानपणी प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची मुलगी जी हरवली होती आणि जी आता परत आली आहे, या दोघी वेगवेगळ्या मुली आहेत. अहो, प्रिया खरी तन्वी नाहीये तर. अर्जुन म्हणतो, येस सायली. आता इथे त्यांना सगळा फ्लॅशबॅक आठवलाय बरं का प्रेक्षकांनो. जेव्हा अर्जुन कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून सायलीला घरी घेऊन आला होता तेव्हा प्रियाने किती तमाशा केला होता, हे सगळं त्यांनी फ्लॅशबॅक दाखवलाय इथे. आता हिचा नेमका मोटिव्ह काय आहे हे त्यांना समजत नाहीये. मी म्हंटल ना मगाशी, तेच ते. आता या दोघांनाही ते सगळे प्रसंग आठवतात, त्यांच्या डोळ्यासमोरून जातात ते प्रसंग. हे प्रसंग आठवल्यावर सायली म्हणते, अहो, ही प्रिया तन्वी म्हणून जेव्हा इथे आली तेव्हा रविराज काकांनी सगळ्या तपासण्या केल्या असतील ना. अर्जुन म्हणतो, अगं सायली, पण आत्ता कळलंय ना आपल्याला की प्रिया कधीही काहीही गडबड करू शकते. ती इथे आल्यावर कळलं ना ती कशी येते. सायली म्हणते, अरे चा, आत्ता कळतंय या प्रियाने प्रतिमात्याला का रक्त दिलं नाही. अर्जुन म्हणतो, अगं पण या ब्लड ग्रुपमुळे आपण काय सिद्ध करणार आहोत? तेव्हा त्यावेळेला सिनियरला असं काही वाटलं असेल का की म्हणजे या प्रियाचा आणि प्रतिमात्याचा ब्लड ग्रुप सेम आहे, किंवा मग त्याचा किंवा तन्वीचा ब्लड ग्रुप सेम आहे म्हणून त्याने तन्वीला एक्सेप्ट केलं असेल का? आपल्याला कळलं पाहिजे ग सायली, आपल्या सिनियरचा ब्लड ग्रुप काय आहे. आपल्याला सिनियरचा ब्लड ग्रुप लागेल बरं का. आता अर्जुन म्हणतो, मग सायली म्हणते, सॉरी, आता काय करायचं आपण? आहो, अर्जुन म्हणतो, सिनियरने पण दिलंय ना रक्त तिथे कॅम्पमध्ये, आपण त्यांचा ब्लड ग्रुप चेक करूयात पुन्हा एकदा. अर्जुन म्हणतो, चालेल, आपण फोन करूया त्या डॉक्टरांना आणि त्यांना विचारूयात की आम्हाला ते सॅम्पल मिळतील का. सायली म्हणते, हो, आणि आपण ना डॉक्टरांना जाऊन विचारूयात की ही नेमकी भानगड काय आहे. पण अहो, आपण अश्विन भाऊजीशी आधी बोलूयात का, ही भानगड नेमकी काय येते ब्लड ग्रुपची. अर्जुन म्हणतो, तुला खरंच असं वाटतंय अश्विन आपल्याला हे सगळं सांगेल? म्हणजे त्याने सांगितलं तरी अश्विन ना त्या प्रियाचा नवरा आहे, त्याला जेव्हा कळेल ना की ही चुकतीये तेव्हा तो फक्त तिच्यावर रागावेल आणि पुन्हा तिला एक्सेप्ट करेल आणि माफ करून टाकेल. पण अगं सायली, हे ब्लड ग्रुपची भानगड खूप मोठी आहे. जर कळलं ना अश्विनला तर खूप मोठा तमाशा होईल आणि ही तन्वी सावध होईल. सायली अर्जुनला म्हणते, तुमचं बरोबर आहे, आपण वेगळ्या डॉक्टरला हे रिपोर्ट दाखवूयात, मी पटकन आवडते. अर्जुन म्हणतो, मी पण सिनियरचं सॅम्पल लगेच घेतो, डॉक्टरांना सांगतो, फोनवर कळवतो. सायली आता कपडे बदलायला जाते आणि इकडे आता हे सुभेदारांचा सीन दाखवलाय. रात्र झालेली असते पण अर्जुन सायली आता पटकन डॉक्टरांकडे जातात बरं का. कल्पनाताईंचे खूप पाय दुखत असतात. कल्पनाताई म्हणतात, बाई, हातपाय दुखायला लागले माझे, कंबरही दुखते. आज ना चैतन्य आणि अर्जुनच्या मनात काय संचारलं होतं कोणास ठाऊक, ऐकलंच नाही दोघांनी. मग पूर्णाजी म्हणतात, अगं तुझी कंबर दुखते आणि बसून बसून माझे पाय दुखतायत बघ. धुळवडीचा सण असाच असतो, शरीर थकतं पण मनाला समाधान मिळतं. प्रतापराव म्हणतात, कल्पना, अगं ही मुलं आपल्याबरोबर धुळवड खेळतात म्हणजे म्हणजे ते आपल्याला आपल्या बरोबरीचं समजतात ना, हे कमी आहे का? मग पूर्णाजी म्हणतात, तेच तर म्हणते मी, शरीर थकलं तरी मनात उत्साह असायला हवा. प्रतापराव म्हणतात, करेक्ट. आता प्रिया येते बरं का एक छोटासा टब घेऊन आणि या दोघांना म्हणते, प्रतापरावांना आणि कल्पनाताईंना, आई बाबा हे घ्या, तुमचे पाय दुखतायत ना, गरम पाण्यात मीठ घालून आणलंय, यात पाय घालून बसा, बरं वाटेल. हा बाबा, एवढी लगबग करते ही आणि असं दाखवते की कायच कामात आहे बरं का. आणि म्हणते, आई थांब, तुझ्यासाठी पण आणते. बापा, अश्विनला तर तेव्हा एवढं भारी वाटतं की विचारू नका, कधी नव्हे याची बायको काम करते. अश्विनला खूप छान वाटत असतं बरं का, पण कल्पनाताईंना खूप ऑकवर्ड वाटत असतं, म्हणजे तिच्या अशा कामाची सवय नाही ना. आता तिने दुसरा पण टप आणलाय बरं का आणि कल्पनाताईंना म्हणते, आई यात पाय बुडव आणि बघ तुझा त्रास असा जाईल. कल्पनाताई काही पाय म्हणजे त्याच्यात घालत नाहीत बरं का. मग अश्विन म्हणतो, वाग तन्वी, तू हुशार आहेस, माझ्या तर डोक्यात पण आलं नाही, पण तुझ्या या घरगुती उपायांचा फायदा होईल बरं. यांना कोणाला तिला एंटरटेन करायचं नसतं बरं का.
कल्पना ते म्हणतात, नको बाई, आम्हाला काही गरम पाण्यात पाय बी ठेवायचे नाहीयेत. लगेच अश्विनला राग येतो बरं का. अश्विन म्हणतो, मम्मा प्लीज, तुझी सून काहीतरी करते ना तुझ्यासाठी मनापासनं, नाही नको ग म्हणूस. आणि तसंही तुम्ही तुमच्या मनाभोवती ज्या भिंती बांधल्यात ना त्या आता काढून टाका प्लीज. प्रिया लगेच म्हणते, जाऊ दे रे अश्विन, चिडू नकोस. अगं आई, असं समज की हे गरम पाणी मी नाही, सायलीने आणलंय. प्रिया मुद्दाम हा कावेबाजपणा करते बरं का. आता तरी बुडव न ग आई त्यात पाय, ठेवा न पाय त्यात प्लीज, असं म्हणून आता मुद्दाम त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करते बरं का. आणि म्हणते, पूर्णाजी तुझ्यासाठी पण केलंय गरम पाणी, आणते हं. पूर्णाजी आता डोक्याला हात मारून म्हणतात, अरे देवा, हिच्यावर कोणी जादू टोणा तर केलेला नाहीये ना. अश्विन म्हणतो, असं ग काय करते पूर्णाजी, अगं मीठ घातलेल्या गरम पाण्यात पाय बुडवले तर तुम्हाला बरं वाटेल हे तुम्हालाही माहितीये, तन्वीने आणलं म्हणून असं का वागताय तिच्याशी. अश्विन पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करतो, पूर्णाजी मम्मा डॅड ठेवा ना त्या टपामध्ये पाय, बरं वाटेल ना तुम्हाला. मग लगेच हे सगळे ऐकतात बरं का. आता काय करणार बिचारे, ऐकावंच लागणार त्यांना. मग पाय बुडवून बसतात त्यामध्ये सगळेजण. पूर्णाजीला थोडं बरं वाटत असतं बरं का, थोडंसं पाणी गरम असतं मे बी. आता तेवढ्यात विमल येते आणि म्हणते, कॉफी करू का वहिनी सगळ्यांसाठी. प्रिया म्हणते, थांब ग विमल, मी केलीये सगळ्यांसाठी कॉफी. ही एवढं गोड गोड वागते त्यामुळे सगळ्यांना भीती वाटायला लागली आहे प्रियाची बरं का. आत्ता आणते असं म्हणून प्रिया गेलीये किचन मध्ये. तेवढ्यात अर्जुन येतो, खाली येतोय तो. आणि आता हे दोघे जण निघालेत दवाखान्यात जायला, पण घरी मात्र खोटं बोलतात. अर्जुन म्हणतो, आम्ही ना जरा बाहेर जाऊन येतोय हा मम्मा. मग पूर्णाजी विचारतात, काय रे पोरांनो, आत्ता कुठे निघालात. अरे थकला नाहीत का. अरे बघ हे दोघं म्हातारा म्हातारी एक पाऊल पुढे टाकत नाहीयेत बघ. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी आम्ही कुठे अजून म्हातारे झालोय. अगं पूर्णाजी, माझ्या बायकोला ना मी लॉंग असं रोमॅन्टिक ड्राईव्ह वर घेऊन चाललोय. अगं सगळे होते ना आज बाहेर, माझ्या बायकोसोबत मला व्यवस्थित रोमॅन्स करता नाही आला. सायली त्याला चिमटा काढते, हो काही पण काय बोलता हो. कल्पना ते म्हणतात, अरे देवा, सॉरी रे बाबा अर्जुन, आम्ही सगळेच रंग लावायला बाहेर आलो ना, खरं तर तुम्हा दोघांनाच बाहेर पाठवायला पाहिजे होतं ना. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली. अगं सायली चल, बरं बरं जातोय आपण, धीर धर जरा सायली. मुद्दाम त्या सायलीवर शेकतोय बरं का अर्जुन सगळं. प्रतापराव म्हणतात, जा बाबा जा, उगाच तुमचा रोमॅन्स आम्हाला इथे बघावा लागेल नाही तर. सगळे हसायला लागतात बरं का. पण प्रिया मात्र मनात विचार करते, यावेळेला हे दोघं खरंच रोमॅन्टिक झालेत का काहीतरी कारण सांगून हे दोघं बाहेर चाललेत, काहीतरी गडबड आहे. मुद्दाम त्या दोघांना थांबवत म्हणते, अरे थांबा ना, अरे अर्जुन, अरे तुम्हा सगळ्यांसाठी कॉफी केली आहे मी, घेऊन तरी जा कॉफी. सायली म्हणते, आम्हाला नकोय ती कॉफी. आता लगेच अश्विनला राग येतो बरं का सायली आणि अर्जुनचा. सायली म्हणते, येते ह पूर्णाजी. हे दोघं पण निघालेत बरं का. प्रतापराव म्हणतात, अहो मॅडम आम्हाला द्या कॉफी, आत्ता देणार आहात की थंड झाल्यावर देणार आहात. प्रिया म्हणते, नाही नाही देते ना बाबा, देते ना. आता तिने सगळ्यांना ती कॉफी सर्व केली आहे. अर्जुन सायली डॉक्टरकडे जातात बरं का प्रेक्षकांनो. आणि डॉक्टरांनी म्हणजे मुलाचं आणि आई वडिलांचं कसं ते ब्लड ग्रुप मॅच होतं ते त्यांना समजावून सांगितलंय बरं का. इतकं छान डिटेलमध्ये दाखवलाय ना आजचा एपिसोड, पूर्ण बघा, नक्की तुम्हाला आवडणार आहे. इथून पुढे त्यांनी अस्मिता आणि सचिनचा सीन घेतलाय. अस्मिता सचिनला म्हणत असते, काय रे सचिन, आज धुळवडीचं कुठे निघून गेला होतास. सचिन म्हणतो, सॉरी ग मी माझ्या आई बाबांकडे गेलो होतो ग. अस्मिता म्हणते, असं काय रे सचिन, आजच्या दिवशी तुला माझ्यासोबत नाही करे राहावं असं वाटलं. सचिन म्हणतो, अगं असं कसं होईल अस्मिता, पण तूच बघ तुझे घरचे माझ्याशी बोलत पण नाहीत. अगं तुझ्या आग्रहाखातर मी सगळ्यांसोबत काल मी मिक्सअप होण्याचा प्रयत्न केला ना ग अस्मी, पण कोणी माझ्याशी बोललं का ग. अगं अक्षरशः एक शब्द पण कोणी बोललं नाही. मला खूप असं लोनली फील झालं ग, म्हणून मी विचार केला की आज तर इथे थांबायलाच नको. अस्मिता म्हणते, अरे पण तू मला नाही रंग लावलास सचिन. सचिन म्हणतो, ए अस्मी वेडीयस का. अगं तुला रंग लावणार पण नाही मी, तुला ॲलर्जी वगैरे झाली तर, बाळाला प्रॉब्लेम झाला तर. प्रिया या दोघांचं बोलणं ऐकते बरं का बाहेरून. सचिन म्हणतो, अगं अस्मी रंग वगैरे लावणं 1 वर्ष स्किप केलं तर काय बिघडेल ग. बरं चल तू पड, मी जरा फ्रेश होऊन येतो. असं म्हणून सचिन निघून जातो बरं का. अस्मिता आता खूप नाराज होते. ती सचिन गेल्यावर मनाशीच म्हणजे मोठ्यानीच बोलते तशी, आणि प्रिया ते ऐकते. अस्मिताचा चेहरा झालेला असतो रडवेला. अस्मिता आता ते कुठले तरी तिने इको फ्रेंडली रंग आणलेत ते ती हातात घेते आणि म्हणते, काय रे सचिन, मला धुळवड खेळता यावी तुझ्यासोबत म्हणून मी इको फ्रेंडली कलर आणले होते, पण तू माझं ऐकून पण नाही घेतलंस रे सचिन. घरी परत आलायस पण तरी सुद्धा आपल्यामध्ये असं अंतर काय आहे रे सचिन. प्रियाने ते ऐकलंय बरं का प्रेक्षकांनो, सगळं ऐकलंय.
प्रिया आता या अस्मिताचं बोलणं ऐकल्यावर मनाशीच बोलते, चला आता मला या अस्मिताची दुखरी नस सापडली आहे, याचा आधार घेऊन आता हिला मी माझ्याकडे नक्कीच वळवू शकते. प्रियाने मनात हा कावेबाजपणा करायला सुरुवात केली. तर असो, इथून पुढचा सीन आहे अर्जुन आणि सायलीचा. ते डॉक्टरांकडे गेलेत आणि त्या डॉक्टरांना ते सगळे ब्लड ग्रुपचं सगळं सांगतात की अशी अशी भानगड आहे बुवा. डॉक्टर ते रिपोर्ट बघून म्हणतात, अरे हे कसं काय शक्य आहे. आधी तर ते खूप वेळ चेक करतात बरं का, आणि मग अर्जुन सायलीला सांगतात की नेमकं हे काय भानगड आहे. ते म्हणतात हे मेडिकली शक्यच नाहीये. अर्जुन म्हणतो, काय शक्य नाहीये डॉक्टर? ते म्हणजे तुम्ही नीट एक्सप्लेन करा ना आम्हाला. ते डॉक्टर म्हणतात, तुम्ही हे जे 3 ब्लड ग्रुप माझ्या समोर ठेवलेत त्यात आईचा ब्लड ग्रुप आणि मुलीचा ब्लड ग्रुप म्हणजे बघा ना, आईचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, वडिलांचा ब्लड ग्रुप ए आहे, मग मुलीचा ब्लड ग्रुप ए बी पॉझिटिव्ह असू शकत नाही. अर्जुन सायली एकमेकांकडे आश्चर्याने बघतात. आता हे काय प्रकरण आहे ते सायलीला कळलं नाही. सायली म्हणते, म्हणजे काय आहे हे सगळं? डॉक्टर म्हणतात, कसं असतं अशा केसेसमध्ये, म्हणजे जनरली कसं होतं की आईकडनं मुलीला ओ जनरेशन मिळू शकतं किंवा वडिलांकडनं ए जेन मिळू शकतं. अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे या दोघांची जी मुलगी असेल तिचा ओ निगेटिव्ह किंवा ए असू शकेल ब्लड ग्रुप, राईट? डॉक्टर म्हणतात, हो असू शकतो, पण हा त्या मुलीचा जो ब्लड ग्रुप आहे ना ए बी पॉझिटिव्ह आहे, तो जो ब्लड ग्रुप आहे तो मात्र नक्की असू शकत नाही. म्हणजे प्रियाचा ब्लड ग्रुप मॅच झाला नाही हे अर्जुन सायलीला कळलंय आणि ती रविराज आणि प्रतिमाची मुलगी असू शकत नाही हे डॉक्टरांनी आधीच डिक्लेअर केलंय. सायली म्हणते, म्हणजे डॉक्टर ही ह्या दोघांची मुलगी असणं शक्यच नाही का? डॉक्टर म्हणतात, अजिबात नाही. अर्जुन आणि सायली आता भांबावल्यासारखे एकमेकांकडे बघतात. डॉक्टर म्हणतात, या ब्लड ग्रुप प्रमाणे तन्वी सुभेदार ही प्रतिमाची म्हणजे प्रतिमा आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी असू शकत नाही. हे सत्य ऐकल्यावर काय वाटलं असेल अर्जुन सायलीला, विचार करा प्रेक्षकांनो. सायली आणि अर्जुन नक्कीच प्रियाचा मोटिव्ह शोधून काढणार आहे आता, यात शंका नाहीये. अर्जुन सायली आता त्या दवाखान्याच्या बाहेर पडतात, पण अर्जुन प्रचंड चिडलेला असतो. सायली म्हणते, बापरे बघा ना, आपली शक्यता खरी ठरली, म्हणजे प्रिया ही रविराज काकांची मुलगी नाहीच आहे. अर्जुन खूप चिडलेला असतो. अर्जुन म्हणतो, ती प्रिया खोटी तन्वी म्हणून आपल्या घरात शिरली आहे सायली. ती सिनियरची मुलगी असल्याचं नाटक करते. बघ ना सायली, अगं ती नाटक करते, सगळ्यांच्या इमोशन्सशी खेळते. नाही, आता बस झालं. आत्ताच घरी जातो आणि त्या प्रियाला घराच्या बाहेर काढतो. पोलीस कंप्लेंट तर मी करणारच आहे सायली. आता अर्जुन अगदी राग निघालेला आहे बरं का. सायली त्याला म्हणत असते, ऐका ना, हो थोडं थांबा ना. अर्जुन आता निघाला एवढंच त्यांनी सीन घेतलाय आणि आता घरचा म्हणजे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. सुमन म्हणत असते रविराजांना, भाऊजी मी काय म्हणते, पूर्णाईने आग्रह केला म्हणून थांबलोय आपण होळीपर्यंत, पण आपण आपल्या घरी जायला हवं ना भाऊजी? रविराज म्हणतात, हो अगं सुमन, माझ्या मनात तोच विचार होता, म्हणजे आपल्याला घरी गेल्यावर सगळ्यात जास्ती त्रास तुला होईल ग सुमन. सुमन म्हणते, जाऊ दे ना भाऊजी, त्याला काय इलाज आहे, आपण घरी गेल्यावर यांनी जे जे केले ते आठवत तर राहणार आहे, पण या सगळ्या गोष्टींना घाबरून आपण इथेच राहणार आहोत का? रविराज म्हणतात, बरोबर आहे तुझं सुमन, जाऊयात आपण घरी. काय ग प्रतिमा, चालेल ना? प्रतिमा त्या मात्र काहीतरी वेगळ्याच विचारात असतात. रविराज म्हणतात, प्रतिमा अगं तुझ्याशी बोलतोय आम्ही, आपण घरी जाऊयात असं बोललो आम्ही आता, तुला चालेल ना? प्रतिमा त्या म्हणतात, हो चालेल ना. सुमन म्हणते, काय हो वहिनी, एवढा कसला विचार करताय? प्रतिमा त्या म्हणतात, अगं सुमन, माझ्या मनातून ना हा विचारच जात नाहीये ग. बघ ना, माझ्या जीवावर बेतलं तरी आपल्या तन्वीने मला रक्त नाही दिलं ग. म्हणजे हॉस्पिटलमध्ये पोहोचायला खरंच 1-1.5 तास लागतो का ग? कसं ग शक्य आहे? नाही म्हणजे तन्वीने रक्त देणं मुद्दाम टाळलं असेल का हो? रविराज म्हणतात, हे बघ प्रतिमा, तू तिचा विषय एकतर काढू नकोस, मला त्या पोरीविषयी काहीही बोलायचं नाहीये. सुमन म्हणते, अहो भाऊजी, मला पण ना हे सगळं जरा विचित्रच वाटलं बघा. म्हणजे अश्विनचा जेव्हा फोन येत होता तेव्हा तन्वी इथून जाण्यासाठीच टाळाटाळ करत होती बरं का. जेव्हा सगळ्यांनी आग्रह केला तेव्हा ती निघाली. बरं एवढं होऊनही ती वेळेवर पोहोचलीच नाही तिथे हॉस्पिटलमध्ये. हे सगळं असं का करत असेल ती? का करत असेल सगळं? रविराज म्हणतात, अगं याचं एकच उत्तर आहे, तन्वी ही अत्यंत स्वार्थी आणि अप्पलपोटी पोरगी आहे. आपल्या आईला रक्त द्यायची पण तिची इच्छा नाहीये. प्रतिमा त्या म्हणतात, अहो पण आपल्या आईच्या बाबतीत कुठली पोरगी अशी वागेल? रविराज म्हणतात, प्रतिमा अगं आपलं दुर्दैव, तुझ्या आणि माझ्या पोरीने असं केलंय, हे समजून घे. आपल्या दुर्दैवाने आपल्या पोरीने असं केलंय.
तुला रक्ताची गरज होती तेव्हा आपल्या पोरीने नाही ग, पण सायलीने तुला रक्त दिलंय. सुमन म्हणते, आपण गमतीत म्हणतो खरं की सायली तुमची मुलगी शोभते म्हणून, बघा ना, पण सायलीने ते सिद्ध पण केलं वहिनींना रक्त देऊन. आणि तन्वी, तिने पुन्हा एकदा दाखवून दिलं की ती स्वतःचाच विचार करते. आता रविराज म्हणतात, बरं बस करा बरं हा विषय, मला त्या पोरीबद्दल एक शब्दही बोलायचा नाहीये आणि विचारही करायचा नाहीये तिचा. चला तुम्ही आपलं सामान आवरायला घ्या. आता हे तिघेही त्यांच्या घरी निघून जाणार आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता बघा इथे प्रियाला ना त्या ॲडव्होकेट गेंडेचा फोन येतो बरं का. आता धांदल उडते प्रियाची. अश्विन आणि प्रियाचा सीन दाखवलाय. अश्विन भलताच लाडात आलेला असतो, त्याला फार चांगलं वाटत असतं की त्याची बायको आता कामाला लागली आहे. अश्विन म्हणत असतो प्रियाला, तन्वी तू खूप चांगली वागतेस ग गेल्या काही दिवसापासून, कोणाला हे दिसो न दिसो पण मला तुझे एफर्ट दिसतात बरं का तन्वी. प्रिया म्हणते, अरे अश्विन हे सगळं तुझ्यामुळे होतंय माहितीये का, अरे प्रत्येक मुलीला तुझ्यासारखा नवरा मिळायला हवा, असं म्हणून अश्विनला मिठी मारते बरं का. प्रिया आता म्हणते कशी बघा, म्हणजे बोलण्यात एवढी पक्की आहे ना ती. काही काही लोक असे असतात बरं का प्रेक्षकांनो, मी बघितलेत बरं का जवळून. प्रिया म्हणते कशी, अरे अश्विन तुझ्यासारखा प्रेमळ नवरा सगळ्या मुलींना मिळायला हवा बघ. म्हणजे बघ ना, मी चुकले तर माझे कान धरतोस आणि मी माझ्या मूळ स्वभावाप्रमाणे प्रेमळ वागायला लागले ना की माझे लाड पण करतोस. बघा ना, प्रियाचा मूळ स्वभाव प्रेमळ आहे. कोणाला पटणार आहे. मुळात अश्विनला हे पटतंय, हा फार मोठा जोक आहे. प्रिया त्याला म्हणते कशी, मी प्रॉमिस करते अश्विन, माझ्यामुळे मी तुला त्रास होऊ देणार नाही यापुढे. अश्विन म्हणतो, हो तन्वी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि हे बघ, मला हे माहिती आहे की तू आश्रमात वाढल्यामुळे काही माणसांसाठी तुझ्या मनात भीती आहे म्हण किंवा राग आहे म्हण, पण आता तुला एवढं प्रेम देणार आहे ना मी, आता या घरात सुद्धा तुला ते प्रेम मिळेलच. पण तुला हे सगळं मी विसरायला भाग पाडेल बघ. पण तन्वी तू मागचं सगळं विसरून या कुटुंबाचा भाग हो बरं, असं काहीतरी अश्विन तिला बोलतो. प्रिया मनात विचार करते, अरे या कुटुंबाचा भाग नाही झाले मी तर या तिजोरीच्या किल्ल्या माझ्या हातात कशा येतील, या किल्ल्यात तूच मला मिळवून देणार आहेस. आता प्रिया म्हणते, अश्विन मी आलेच आवरून जरा, असं म्हणून ती बाहेर जाते. तेव्हा तिच्या फोनवर येतो त्या ॲडव्होकेट गेंडेचा फोन. अश्विन तिला आवाज देत असतो, अगं तन्वी तुझा फोन वाजतोय, पण बहुधा तिला ऐकू आलं नसावं. अश्विन आता तो फोन बघतो बरं का, नंबर असतो त्यावर ॲडव्होकेट गेंडे. आता मात्र अश्विन गडबडून जातो आणि म्हणतो, ॲडव्होकेट गेंडे, हा माणूस का फोन करतोय तन्वीला, असं म्हणून त्याने तो फोन रिसीव्ह केलाय. आणि तो म्हणतो, हॅलो. तिकडनं ते ॲडव्होकेट गेंडे काहीही न ऐकता म्हणता, मॅडम अहो तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आला होतात ना काल, म्हणजे तुम्ही मला कुठली तरी डिवोर्सची केस सांगत होतात आल्यावर, आणि इथे तुम्ही आता मला वेगळ्याच केसचे पेपर पाठवलेत. काय मॅडम, नक्की कोणावर कुठली केस करायची तुम्हाला. अश्विन आता पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रिया येते आणि पटकन अश्विनच्या हातातून फोन खेचते बरं का प्रेक्षकांनो. आणि म्हणते कशी, हॅलो हॅलो, कोण 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 बोलतंय. तिकडनं तो माणूस म्हणतो, मी ॲडव्होकेट गेंडे बोलतोय. मॅडम तुम्ही काल माझ्या ऑफिसमध्ये आला होतात ना. प्रिया आता बघा कशी नाटकं करते. ती म्हणते, तुम्हाला कोणाशी बोलायचंय नक्की. ते ॲडव्होकेट म्हणतात, अहो मॅडम तुम्ही तन्वी सुभेदार बोलतायत ना, तुमच्या मैत्रिणीच्या केसबद्दल तुम्ही डिस्कस केलं होतं काल इथे येऊन. प्रिया म्हणते, नाही हो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो माझे बाबा आणि माझा दीर मोठा वकील आहे, मला वकिलाची गरज असेल तर मी माझ्या वडिलांकडे दीराकडे जाईल ना, तुमच्याकडे कशाला येईल मी. ते ॲडव्होकेट म्हणतात, तन्वी सुभेदारांचाच नंबर आहे ना हा. प्रिया म्हणते, नाही नाही नाही, रॉंग नंबर आहे हा, रॉंग नंबर आहे, असं म्हणून ती फोन कट करते बरं का. अश्विन आता विचारतो तिला, काय ग तन्वी, हा ॲडव्होकेट गेंडे कोण आहे, तुला का कॉल करत होता हा. तन्वी म्हणते, म्हणजे प्रिया म्हणते, अरे अश्विन रॉंग नंबर होता रे. अश्विन म्हणतो, रॉंग नंबर होता, रॉंग नंबरच्या नावाखाली तू बऱ्याच वेळ बोललीस त्याच्याशी. प्रिया कशी फिरवते बघा तिचं उत्तर. प्रिया म्हणते, अरे हो अश्विन, तो परत परत विचारत होता मला तोच प्रश्न, मग जाऊन कळलं त्याला, म्हणजे त्याने शेवटचं विचारलं की तुम्ही तनुश्री मॅडमच ना, मग कळलं मला पण की हा रॉंग नंबर आहे. बरं जाऊ दे सोड, आलेच असं गोलमोल उत्तर दिलंय आणि निघून गेली आहे. पण अश्विनला मात्र फुल डाऊट आलाय आता हिच्यावर. पण नेहमीप्रमाणे ही याला घोळात घेणार. पण विचार करा प्रेक्षकांनो, या बिचाऱ्या अश्विनला जेव्हा कळेल की ही प्रिया एवढा मोठा धोका देतेय त्याला, तेव्हा याला किती वाईट वाटेल बिचाऱ्याला. कारण आधी पण याने एकदा धोका खाल्लेला आहे प्रेमामध्ये. मागच्या सीनचे सगळे तुम्हाला आठवत असतील याचे किस्से, तेव्हा सायलीनेच त्याला सावरलं होतं. आता पुढच्या सीन मध्ये बघा, अर्जुन घरी येतो आणि खूप चिडतो या प्रियावर. आता शेवटचं सीन तुम्ही बघत आहात. ही प्रिया बाहेर येते आणि विमलला म्हणते, विमल तुला मदत करू का ग. विमल म्हणते, कशाला. अहो नाही म्हणजे राहू द्या, मी करून घेईल ना ताई, तन्वी ताई. मग कल्पना ताई टॉन्ट मारतात या प्रियाला आणि म्हणतात, अहो मला असं वाटतं की न विचारता मदत केली तरी चालते ना, म्हणजे विचारल्यावर कोणी नाहीच म्हणणार ना.
प्रिया लगेच म्हणते, हो आई बरोबर आहे तुझं, येते ग विमल तुला मदत करायला. तेवढ्यात अर्जुन येतो तावं घरामध्ये आणि मोठ्याने ओरडतो. प्रिया गडबडून जाते. तिला असं वाटतं की अर्जुन एवढ्या मोठ्याने तिच्यावर का ओरडतोय, काय केलंय मी, हा अर्जुन एवढ्याने का ओरडतोय माझ्यावर. प्रिया मनात असा विचार करायला लागते बरं का. आता अर्जुन डायरेक्ट हे सत्य सांगणार असतो बरं का. म्हणजे तो म्हणत असतो की तन्वी तू, आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात सायली म्हणते, अहो अहो ही तन्वी ना. प्रतापराव म्हणतात, काय झालंय पोरांनो, अरे काय प्रॉब्लेम आहे. अर्जुन म्हणतो, डॅड ही तन्वी ना. लगेच सायली म्हणते, आओ मग ही चांगुलपणाचं नाटक करते ना, ते सहन नाही होते यांना, बघा ना कशी नाटकं करते. प्रिया कन्फ्यूज होऊन जाते बरं का. सायली म्हणते, हिचा काही स्वभाव बदललेला नाहीये, ही नाटकं करते सगळी. अर्जुनही कन्फ्यूज होतो की सायली खरं का सांगत नाहीये. सायली म्हणते, आओ ही मुद्दाम करते सगळं, सगळ्यांची दिशाभूल करते, गौऱ्या काय थापते, देवळात काय जाते, नाटक आहे सगळी नाटकं आहे, आम्हाला माहिती आहे ना. अर्जुन म्हणतो, सायली अगं तू हे. सायली म्हणते, हो मी काही हिला पाठीशी घालत नाहीये, हिची नाटकं माहितीये सगळ्यांना, मलाही कळतायत, आता पण नाटकच करतेय स्वयंपाकघरात जाण्याचं. प्रतापराव आणि कल्पनाताई पण कन्फ्यूज होतात. प्रियाला तर काही समजलंच नाही नेमकं झालं तर झालं काय. म्हणजे अर्जुन एवढा चिडलाय आणि सायली काहीतरी वेगळाच विषय बोलतीये. प्रियाला डाऊट आलाय, पण आता सायली हे सगळं अर्जुनला बोलण्यापासून का थांबवतीये हे आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. पण अर्जुनचा राग मात्र खूप अनावर झालाय बरं का. काहीही करून त्याला हिला घराबाहेर काढायचंय. उद्याच्या भागात आता आपण ते बघणार आहोत. आजचा हा एपिसोड या सस्पेन्सवर इथेच त्यांनी संपवलाय. उद्याच्या भागात बघा रविराज आणि प्रतिमा निघाले तेव्हा प्रिया येते आणि म्हणते, आई जाऊ नको ना ग आई, मी हात जोडते, थांब ना थोडे दिवस इथे. पुन्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, ए तन्वी किती नाटकं करतेस ग, चालूच आहेत का तुझी नाटकं अजून. असं म्हणून अर्जुन समोर येतो आणि म्हणतो, तुला तुझ्या आईची काळजी वाटते ना प्रिया. तन्वी का नाही रक्त दिलंस ग मग प्रतिमा त्याला, काय ग कुठे भटकत होतीस ग 1-1.5 तास. अर्जुन सगळ्यांसमोर तिला जाब विचारतो. पण आता सायलीने अर्जुनला हे करण्यापासून का रोखलंय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्याच्या भागात कळेलच. पण लवकरच प्रियाचे हे सत्य बाहेर काढणारच आहे प्रेक्षकांनो, यात काही शंका नाहीये, कारण डिटेलमध्येच यांना सगळं कळलंय, फक्त तिचा मोटिव्ह कळायचा बाकी आहे. तर बघूयात पुढे काय घडतंय. आजचा एपिसोड हा असा होता, खूप मोठा एपिसोड होता. आज शुक्रवार आहे, उद्या शनिवारचा अर्धाच तास एपिसोड असणार आहे. कसा वाटला आजचा हा एपिसोड नक्की सांगा. डिटेलमध्ये सांगताना काही गोष्टी इकडे तिकडे मिसप्लेस होत असतील तर क्षमा करा प्रेक्षकांनो, खूप फास्ट बोलावं लागतं ना, मोठे मोठे होतात डिटेलमध्ये. कसा वाटला आजचा भाग मला नक्की कळवा कमेंटमध्ये. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. कसा वाटला आजचा भाग मला कमेंटमध्ये नक्की. अर्जुन आणि सायलीची पुढची मुवमेंट काय असेल, काय वाटतं तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. टेक केअर, धन्यवाद.